प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये एक खूप मोठा ट्विस्ट आला आहे. जेव्हा नागराजकडून प्रियाला कळतं की अर्जुनला तिच्या आईबाबांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याने मार्ग दाखवलाय, तेव्हा मात्र प्रियाचे धाबे दणाणतात आणि तिला एक भयानक पण खूप मजेशीर स्वप्न पडता की तिचे आईबाबा तिच्यापर्यंत पोहोचलेत आणि अर्जुन सायली या दोघांनीही सत्याला वाचा फोडले. सगळ्यांसमोर सत्य घेऊन आलेत आणि प्रियाचे आईबाबा तिला परत घेऊन जात आहेत. आणि ते स्वप्न पडता क्षणी प्रिया वेळीच सावध झाले आणि तिने सुभेदारांच्या घरात परत घुसण्यासाठी अश्विनचा वापर केलाय. अश्विन प्रियाला सुभेदारांच्या घरात तर घेऊन येतो, पण तिथेच आता खूप मोठा तमाशा रंगतोय. अश्विनने मधुभाऊंना गुन्हेगार म्हणून हिणवता क्षणी अर्जुनने त्याचा कळा आवळलाय. पण आता हे सगळं षडयंत्र, हे सगळं महाभारत घडवून आणणाऱ्या प्रियाला सुभेदार घरात जागा देतील का, पाहणार आहोत. त्यासाठी भाग शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, ठरलं तर मग मालिकेचे खरे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कल्पना, सायली, अस्मिता तिघेही सायलीच्या रूममध्ये असतात. तेव्हा कल्पना सायलीला सांगते की आपण आता दिवाळीच्या साफसफाईला सुरुवात करायला हवी आहे ना. सायली, आपण तुझ्या रूमपासूनच सुरुवात करूयात का. तेव्हा सायली म्हणते की ठीक आहे. आता अस्मिता कामातून पळ काढणार कल्पनाच्या चांगलं लक्षात येतं. अस्मिता बहाणा करते की थांबा, मी माझ्या गोळ्या घेऊन येते. तेव्हा कल्पना तिला अडवते, अस्मिता उगे नखरे करू नकोस हा, तू तुझ्या सगळ्या गोळ्या घेतल्यात, कामातून पळ काढू नकोस. तेव्हा सायली हसते. अस्मिताला सांगते की अस्मिताई, मी तुम्हाला अंगमेहनतीचं काम नाही देणार आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही यांचं पुस्तकांचं बुकसेल्फ आवरायला घ्या, मी तोपर्यंत माझं कपाट आवरते. तिघेही मिळून कामं वाटून घेतात आणि सफाईला सुरुवात होते. कपाटाची साफसफाई करत असतानाच सायलीला अर्जुनच्या कपाटामध्ये 2 गाठोडे सापडतात. एक म्हणजे प्रियाचं आणि एक तिचं स्वतःचं. ज्या क्षणी ती प्रियाचं गाठोडं उघडून बघते तेव्हा तिला एवढंसं काही जाणवत नाही, पण जेव्हा ती स्वतःचं गाठोडं उघडून बघते त्यामध्ये लहानपणीची तिची खेळणी असतात, लहानपणीची तिची फ्रॉक. त्या क्षणी सायलीला तिचा भूतकाळ आठवतो. तिला तो क्षण तिच्या नजरेसमोर येतो की ज्या क्षणी ती सुभेदारांचा निरोप घेऊन रविराजांसोबत घरी जायला निघाली होती, तेव्हाच ती खूप रडत होती. तिला अर्जुनला सोडून जावंसं वाटत नव्हतं आणि तेव्हाच तिला शांत करण्यासाठी अर्जुनने नेमकं तेच खेळणं दिलं होतं. आणि त्यानंतर गाडीने ती जात असताना मागून एक भला मोठा ट्रक आला आणि त्या ट्रकची त्यांच्या गाडीला धडक लागली. तो प्रसंग आठवता क्षणी ती मोठ्यानेच आई असं किंचाळते आणि बेशुद्ध पडते. कल्पना, अस्मिता दोघींच्याही काळजाचा ठोकाच चुकतो. दोघीही सायलीला शुद्धीवरती आणण्याचा प्रयत्न करतात. कल्पना, अस्मिता पटकन अर्जुन, विमल, प्रताप या सगळ्यांनाच हाका मारायला लागतात. अस्मिता पटकन सायलीसाठी पाणी घेऊन येते. त्या क्षणी प्रतापही रूममध्ये येतो. सायलीला बेशुद्ध पाहता क्षणी तो घाबरत विचारतो की काय झालं सायलीला. तेव्हा कल्पना म्हणते की माहीत नाही हो, आता तर कपाट लावत होते आणि अचानकच चक्कर आले तिला. इतक्यात विमलही धावत येते. विमलला पाहता क्षणी कल्पना सांगते की विमल, जा पटकन साखर पाणी घेऊन ये. विमल धावतच खालती जाते. इतक्यात अर्जुनच समोरून येतो. तो विचारतो की काय झालं, इतकं का धावतेस. त्यावर घाबरतच विमल सांगते की सायलीताई, त्यांना अचानक चक्कर आले. अर्जुन घाबरतो आणि पटकन रूममध्ये जातो. प्रतापचं लक्ष सायलीच्या हाताकडे जातं. तेव्हा तो खेळणं बघून विचारतो की सायलीच्या हातात खेळणं कसं काय आलं. इतक्यात अर्जुन येतो. घाबरत तो विचारतो की मामा, सायलीला काय झालंय. तेव्हा कल्पना सांगते की अरे माहीत नाही, अचानकच चक्कर आली तिला. प्रताप वैतागून म्हणतो की अशा वेळेला अश्विनचा सुद्धा काहीही उपयोग नाही आहे. थांब, मी डॉक्टर देशपांडेंना फोन करतो. त्याचवेळी अर्जुनचा सगळा प्रकार लक्षात येतो. अर्जुन प्रतापला सांगतो की थांबा डॅड, डॉक्टरांना बोलवायची काहीच गरज नाही आहे. तिनं तिचं गाठोडं उघडलं आहे. जुन्या लहानपणीच्या वस्तू बघून तिला काही आठवलं असेल. थोड्या वेळात येईल ती शुद्धीवरती. सायली शुद्धीवरती येत नाही ते बघून सगळ्यांच्या जीवाला खोर लागतो. इतक्यात अस्मिताचं लक्ष जातं. ती सगळ्यांना सांगते की ते बघा, सायली शुद्धीवरती येते. तेव्हा सर्वांची नजर जाते. अर्जुन तिला हाका मारतच असतो.
ज्या क्षणी सायलीला शुद्धीवर आल्याचं पाहतात त्या क्षणी सर्वांचा जीव भांड्यात पडतो. सायली हळूच उठते तेव्हा पटकन विमलने आणलेलं साखरपाने कल्पना तिला प्यायला देते. सायलीला खूप घामही फुटलेला असतो. अर्जुन तिच्या जवळ बसतो. सायलीला विचारतो, तू तुझं गाठोडं उघडलंस ना? तेव्हा सायली फक्त मान डोलावते. सायली, तुला माहिती आहे ना की तुझ्या गाठोड्यातल्या वस्तू पाहिल्या की तुला त्रास होतो, मग कशाला केलं हे? प्रताप धक्क्याने विचारतो की सायलीचं गाठोडं? तेव्हा अर्जुन सांगतो की हो, सायलीच्या लहानपणीच्या जेवढ्या काही जुन्या वस्तू आहेत ते एका गाठोड्यामध्ये मधुभाऊनी ठेवलं होतं. ते जपून ठेवलेलं गाठोडं त्याने आम्हाला दिलं आणि जेव्हा जेव्हा सायली तिचं गाठोडं पाहते तेव्हाच तिला त्रास होतो. इतक्यात कल्पनाचं लक्ष छोट्या तन्वीच्या फोटोकडे जातं. ती म्हणते की तन्वी किती गोड दिसत होती ना, आणि हे खेळणं तर अर्जुनने दिलं होतं ना तन्वीला. आपल्याकडेच राहायचं म्हणून किती रडत होती ती, किती हट्टीपणा करत होते. फक्त तन्वीला शांत करायचं म्हणूनच अर्जुनने स्वतःचं खेळणं दिलं होतं तिला. हे तेच खेळणं आहे ना अर्जुन? त्या क्षणी सायली खूपच पॅनिक होते. परत ती तिच्या डोक्याला हात लावते आणि अर्जुनला कळून चुकतं की सायलीला त्याचा त्रास होतोय. अर्जुन म्हणतो की मम्मा प्लीज. कल्पनाच्या हातून पटकन ते खेळणं खेचून घेऊन तो दोन्ही गाठोडी आपल्या कपाटात टाकतो. आता अस्मिता अर्जुनला विचारते की सायलीचं गाठोडं तुमच्याकडे ते मला कळते, पण तन्वीचं गाठोडं काय तुमच्याकडे? प्रतापही विचारतो. अर्जुन, हा सगळा नक्की काय प्रकार चाललाय, कळेल का आम्हाला? तेव्हा अर्जुन शांतपणे सांगतो की मम्मा, डॅड, आपण हे सगळं खाली जाऊन बोलूयात का प्लीज? तो अस्मिता, कल्पना, प्रतापकडे नजर रोखतो, त्यांना खुणवतो. इकडे सुमन, नागराज दोघे जेवण करत असतात. त्या क्षणी नागराज चक्क अर्जुनचं कौतुक करत असतो. सुमन, नाही म्हणजे अर्जुन त्याच्या बायकोसाठी एवढं छान ड्रेस वगैरे शिवतोय, भारी वाटला बघून मला. इतक्यातच प्रिया तिथे टपकते आणि प्रिया त्याचं बोलणं ऐकते. तेव्हा नागराजचं लक्ष जातं. तो तिला म्हणतो की अगं तू केव्हा आलीस, ये बस ना. प्रिया म्हणते राहू देत. मुद्दामच नागराज प्रियाला डिवचतो. तो तिला विचारतो की अगं मी तेच सांगत होतो की अर्जुन कसं त्याच्या बायकोसाठी मस्त ड्रेस वगैरे शिवतोय. प्रिया, तू का नाही सांगत अश्विनला तुझ्यासाठी एखादा छानसा ड्रेस शिवायला? प्रिया पुन्हा माझ्यात बोलते की तेही राहू देत. तेव्हा सुमन विचारते की पण तुम्ही जो टेलर सुचवला आहे अर्जुनला तो चांगला आहे ना? नाही म्हणजे व्यवस्थित कपडे शिवून तर देईन ना? आता नागराज मुद्दामच म्हणतो की हो अगं जगात भारी आहे. नाही म्हणजे त्याच्या इतकी चांगले कपडे कोणी शिवूच शकत नाही, म्हणूनच तर नाव सुचवलं ना त्याचं. सदाशिव लोखंडे, श्रद्धा टेलर. मुद्दामच तो प्रियाकडे पाहत म्हणतो. प्रियाला आता घाम फुटतो. प्रियाला तो मुद्दाम विचारतो की अरे, आपण अश्विनला पण द्यायचा का तिथला पत्ता? श्रद्धा टेलर, सांगूयात ना त्याला तुझ्यासाठी एक ड्रेस शिवायला. प्रिया रागातच बोलते की नको, काही गरज नाही आहे. मग नागराज म्हणतो की ठीक आहे. ती तणतणतच तेथून निघून जाते. सुमनला तो विचारतो की हिला काय झालंय? हे सगळं नागराज मुद्दाम करतोय आणि आता तर त्याने अर्जुनला प्रियाच्या आईबाबांपर्यंत पोहोचवण्याचा मार्गही दिलाय. ते पाहून ऐकूनच प्रियाचे धाबे दणाणतात. अर्जुनने अर्धी माहिती तर प्रताप कल्पनाला दिलेलीच असते. प्रताप विचारतो की म्हणजे लहानपणी जी जी मुलं आश्रमात येतात त्यांच्या वस्तू सगळ्या जपून ठेवतात मधुभाऊ, त्याचं गाठोडं बनवून ठेवतात. तेव्हा कल्पना विचारते की अरे पण तन्वीचं गाठोडं तुझ्याकडे कशाला? तेव्हा अर्जुन सांगतो की तन्वीचं गाठोडं इथेच होतं, तिच्या रूममध्ये लॉकअपमध्ये बंद करून ठेवलं होतं. आणि अर्जुन घडला सगळा प्रसंग प्रताप, कल्पना, अस्मिताच्या कानावर घालतो की कसं प्रियाने सायलीचं गाठोडं चोरून महिपतच्या घरात लपवून ठेवलं होतं. पण इथेच खूप मोठा गैरसमज आहे. म्हणजेच प्रियाचं गाठोडं सायलीचं समजलंय आणि सायलीचं गाठोडं प्रियाचं समजलंय. पण अर्जुनचा इतका मोठा गैरसमज दूर करायला नागराज आहेच की. अर्जुन सांगतो की त्यांनी कसं प्रियाचा पाठलाग केला तेव्हा त्यांना कळलं की महिपतच्या घरात प्रिया गुपचूप शिरले आणि तिथेच तिने सायलीचं गाठोडं लपवून ठेवलं होतं. मग सायलीने अर्जुन एक प्लॅन बनवला. सायली प्रियाला घेऊन
किल्लेदारांच्या घरी गेली आणि तेव्हाच सायलीचं गाठोडं अर्जुनच्या हाती लागलं, म्हणजेच प्रियाचं गाठोडं. तेव्हा अस्मिता वैतागून म्हणते की शी कशी मुलगी आहे ही. तेव्हा अर्जुन म्हणतो की ती कशी आहे माहिती आहे ना आपल्याला, पण प्रिया खरी कशी आहे हे अजून तर कळलेलंच नाही आहे. पुढे अर्जुन त्या सगळ्यांना सांगतो की म्हणूनच सायलीच्या आईबाबांना मी शोधणार आहे. तेव्हा प्रताप विचारतो की काय, अरे पण कुठे सापडतील ते. तेव्हा कल्पना थोडंसं कचरतच बोलते की पण ते जिवंत तरी असतील ना. तेव्हा अर्जुन खूप मोठा बॉम्ब फोडतो. तो सांगतो की जिवंत आहेत ते, मला मधुभाऊनी सांगितलं. तेव्हा त्यांना धक्काच बसतो. इतक्यात सायलीच येते. सायलीला पाहता क्षणी अस्मिता विचारते की सायली, अगं आराम करायचा तर तू कशाला खाली आलीस. तेव्हा कल्पना सायलीला स्वतःच्या जवळ बसवते. सायली त्यांना विचारते की तुम्ही कशाबद्दल बोलत होतात. तेव्हा कल्पना सांगते की अगं ते बघू नंतर, तू आधी शांतपणे बस बरं. तेव्हा अर्जुन सांगतो की मम्मा, सायलीला सगळं माहिती आहे, उगाचच टॉपिक बदलू नकोस. आणि म्हणूनच सायलीच्या आईबाबांना आम्ही दोघांनी मिळून शोधायचं ठरवलं आहे. त्यावर प्रताप सांगतो की अरे वा, उत्तम कल्पना आहे. कल्पनाही म्हणते की हो, मलाही आवडेल त्यांना भेटायला. आता हे सर्वजण सायलीच्या खऱ्या आईबाबांना रोजच भेटत आहेत हे तर त्यांना माहितीच नाही आहे. सायलीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत कल्पना म्हणते की ज्यांनी इतकी गोड मुलगी मला सून म्हणून दिली आहे ना, तिच्या आईबाबांना तर मला आवर्जून भेटायचं आहे. तेव्हा सर्वांची कळी खुलते. आता इकडे बघा, प्रियाची जाम घाबरगुंडी उडाली आणि घाबरलेली प्रियाच मनातच नको ते विचार आणते. कारण तिच्या मनात भीती बसली ना की नागराज कोणत्याही परिस्थितीत प्रियाचे खरे आईबाप अर्जुनच्या समोरच आणेल. आणि त्याच भीतीपोटी पुन्हा एकदा तिला दिवसाढवळ्या वेगळंच स्वप्न भासत होतात. त्या भासामध्ये ती पाहते की प्रिया सुभेदारांच्या घरी जाते. तेव्हा तिचे आईबाबा, म्हणजे खरे आईबाबा तिच्याकडे येतात. आई लगेचच धावत येत तिच्या पाप्या घेत म्हणते की बबले बबले, अगं किती वर्ष झाली, कुठे होतीस तू. प्रिया तिला स्वतःपासून दूर ढकलते. ए, माझ्याजवळ यायचं नाही या. आणि बबली बबली काय लावलंय, मी तन्वी सुभेदार आहे. तेव्हा तिची आई सांगते की अगं ते सासरचे माहेर तर तो आमची बबली लोखंडेच आहे ना. आता तिचे बाबाही धावत येतात. तिला म्हणतात की बाई, अगं गेले कित्येक वर्ष तू आमच्यापासून दूर राहिलीस. बबले, अगं किती दिवस आम्हाला वाट बघायला लावलीस. तेव्हा ती चिडते आणि ती म्हणते की नाही या, नाही, अजिबात तुम्ही माझे आईबाबा नाही आहेत. प्रिया हा सायलीला पुढे ढकलत म्हणते की ही तुमची मुलगी आहे. ए बघ, तुझा आणि हिचा चेहरा मॅचसुद्धा होतोय आणि तुमची गरिबी पण मॅच होते. ती सायलीला त्यांच्याकडे ढकलते. तेव्हा अर्जुन उठतो आणि प्रियाला म्हणतो की नाटक करून काही उपयोग नाही आहे प्रिया, सॉरी बबली, आता तूच बबली लोखंडे आहेस याचे पुरावे हवेत का तुला. आणि तो तिचं खरं गाठोडं तिच्याकडे फेकतो आणि तो विचारतो की सदाशिव, तुमच्याकडे तुमचा फॅमिली फोटोसुद्धा असेल ना. तेव्हा प्रियाचे बाबा पटकन फॅमिली फोटो दाखवतात. आई लगेच म्हणते की बबले बघ, अगं ही तूच आहे. तेव्हा सायली त्यांच्या हातून फोटो काढून घेते आणि ती म्हणते की प्रिया, ही मी नाही, ही तू आहेस. प्रियाची असली पळतावही थोडे होते ना. नाही 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 नाही, मी बबली लोखंडे नाही आहे असं म्हणत ती स्वतःला वाचवत पळतच सुटते की. हा भास का असे ना, परंतु भाग किती छान घेतलाय ना. प्रियाला असं घाबरलेलं बघून मजा वाटली. शेवटी पळणाऱ्या प्रियाला तिच्या आईबाबा पकडतातच. सायली आणि अर्जुन त्यांच्यावरती हसून बेजार होतात. प्रियाला ते दोघेही म्हणतात की बबले, अगं चल आपण आपल्या घरी मीठ भाकर खाऊन सुखात राहू. ती म्हणते की तुमचं तुम्ही खा, मी तुमची मुलगी नाही आहे, कळत नाही का. तेव्हा सदाशिव सांगतात, अगं बबले बबले अशी काय करतेस तू. अगं तुला कळत नाही आहे का, तुझ्या 4 बहिणी त्यासुद्धा तुझी वाट बघतायत. ती म्हणते की मला कोणीही बहिणी नाही आहेत, सोडा सोडा मला सोडा. आणि जेव्हा ती भानावर येते पाहते तर तो एक भास होता. पण सांगायचं झालं तर तीच सत्यता आहे, प्रियासाठीची भयानक सत्यता. तिला आता तो भास झाल्यानंतर असला तरतरून घाम फुटतो. किती हॉरिबल स्वप्न होतं हे. मला आता अर्जुनवरती नजर ठेवावी लागेल. जर का मी अर्जुनवरती नाही नजर ठेवली तर तो माझ्या खऱ्या आईबाबांपर्यंत पोहोचेल. पण अर्जुनवर नजर कशी ठेवायची. म्हणूनच प्रियाच्या डोक्यात एक कल्पना येते
सुभेदारांच्या घरात घुसण्याची. पण आता सुभेदारांच्या घरात कसं घुसायचं याचा प्रिया विचार करत असते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अर्जुन खूप लवकर उठतो आणि सायलीसाठी ती खूप आश्चर्याची गोष्ट ठरते. अर्जुन घाई गडबडीत असतो. तो म्हणतो की बायको पटकन मला नाश्ता दे. सायलीकडे त्याचं लक्ष जातं तर सायली खिडकीतून बाहेर बघत असते. अर्जुन विचारतो की काय झालं, तिकडे काय बघतेस? तेव्हा सायली अर्जुनला म्हणते, नाही म्हणजे आज सूर्य कुठून उगवला आहे ते बघत होते. अर्जुन हसत म्हणतो की अच्छा, टोमणा मारतेस ना मला? त्यावर सायली अर्जुनची चांगलीच टांग खेचते. ती म्हणते की नाही नाही, मी तर स्वतःलाच टोमणे मारते. नाही म्हणजे मी दररोज खूप उशिरा उठते ना, त्यानंतर मग इथे बसून असं ऑर्डरही सोडते. मग मी पटकन कॉफी मागवून घेते आणि जेमतेम तासभर, फक्त तासभरचा इथे बसून मी कॉफी पिते. आता विचार करून झाल्यानंतर मी अशी उठते आणि इथे येते. मग मी लॅपटॉप घेते आणि तासभर पुन्हा एकदा मी त्या लॅपटॉपवरती काम करते आणि फक्त तासभर. आता माझं लॅपटॉपवरती काम करून झालं की मग माझ्या लक्षात येतं की अरे चा, मी तर आंघोळच केलेली नाही आहे. मग मी अशी उठते आणि थेट आंघोळीला जाते. तेव्हा अर्जुन हात पकडून तिला मागे खेचतो. सायलीला विचारतो की माझी नक्कल करतेस तू? तेव्हा सायली त्याला हळू ढकलते आणि त्याला सांगते की अजिबात नाही. आता अर्जुन सायलीला पकडायला जातो पण सायली एखाद्या लहान मुलासारखं पळत सुटते. शेवटी अर्जुन तिला पकडतोच. तो विचारतो की पकडले की नाही. त्याच वेळेला सायलीचं लक्ष तिथे पडलेल्या एका पिशवीकडे जातं. जेव्हा सायली ती पिशवी हातात घेते तर त्यामध्ये प्रतिमाची साडी असते आणि सोबतच सायलीचा ड्रेससुद्धा. आणि सायली रागातच अर्जुनकडे बघते. अर्जुनची बोलतीच बंद होते. आता इकडे प्रिया एका रात्रीचाच विचार करून सुभेदारांच्या घरात घुसण्याचा प्लॅन ठरवलाय बरं का तिने. स्वतःची तंतड करतच म्हणते, ती माझ्या डोक्यावरती टांगती तलवार आहे आणि इथे या किल्लेदाराच्या घरात बसून काहीही उपयोग नाही आहे. मला आता सुभेदारांच्या घरात शिरावं तर लागेलच आणि त्यासाठी मला माझं मोठं हत्यार काढावं लागेल. एकतर माझा पिंटोक नवरा आणि त्याचं माझ्यावर असलेलं आंधळं प्रेम. सुभेदारांच्या घरात घुसण्यासाठी प्रिया अर्थातच अश्विनचा वापर करणार. इकडे सायली विचारते की ही तीच साडी आहे ना जी तुम्ही ड्राय क्लिनिंगसाठी देणार होतात, विसरलात ना? तेव्हा अर्जुन बहाणा करतो की हो. सायली म्हणते की राहू देत, तुमच्याच्याने धड एक कामही होत नाही, माझं मीच नेऊन देते. तेव्हा अर्जुन तिच्या हातून पिशवी खेचतो. अच्छा, म्हणजे बायको तुला हे दाखवायचं आहे का की मी किती केअरलेस आहे? आता तर ना मी ही साडी ड्राय क्लिनिंगसाठी नेऊनच दाखवतो आणि ते घेऊनच येतो. तेव्हा सायली अर्जुनला ऑर्डर सोडते, पटकन नेऊन द्या म्हणजे झालं आणि नाश्ता करायला या गुपचूप खाली. काय यांचं चालू असतं काय माहिती. आता ती तशीच बडबड करत खालती निघून जाते. पण परत एकदा अर्जुन थोडक्यात बचावलेला असतो. अर्जुन पटकन सायलीच्या कपाटाकडे जातो आणि कपाटातून तिचा ड्रेस घेतो आणि तो पटकन आपल्या पिशवीत टाकतो. आता इकडे प्रिया ज्या क्षणी अश्विनकडे येते तर मनातच वैतागते, किती निर्लज्ज घरचा वय आहे हा, याला स्वतःच्या घरी जावंसं का नाही वाटत. आणि ती अश्विनच्या हातून पुस्तक खेचून घेते. प्रिया विचारते की अश्विन किती अनरोमॅन्टिक आहेस रे तू. नाही म्हणजे तुझी बायको इथे तुझ्या समोर उभी आहे आणि तू पुस्तकात डोकं खुपसून उभा आहेस. तेव्हा अश्विन विचारतो की अरे वा, आज माझ्या बायकोचा मूड छान दिसतोय तर. तेव्हा प्रिया सांगते की हो, कारण मी आता ठरवलंय आपल्या हक्काच्या घरी जायचं. आता अश्विनला वेगळाच विचार येतो. तो म्हणतो की अरे वा, मी तर किती दिवस झालं तुला हेच सांगतोय. मी 1 BHK फ्लॅटसुद्धा बघितला आहे आणि सांगायचं झालं ना तर हॉस्पिटलपासून फक्त 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे. आणि ब्रोकर तर मला म्हणाला, साहेब तुम्हाला केव्हा शिफ्ट व्हायचं आहे सांगा, फ्लॅट आपल्यासाठी अवेलेबल आहे. तेव्हा प्रिया किती चिडते त्याच्यावरती की अश्विन, मी तुला आपल्या हक्काच्या घरी म्हणाले. आपल्या हक्काच्या घरी. हक्काचं घर म्हणजे कुठलं माहिती आहे तुला? अन्नपूर्णा निवास. प्रियाचा दोन्ही शब्द ऐकता क्षणी अश्विन खूप भडकतो. तो तिला सांगतो की मी म्हटलं होतं ना, आपला त्या घराशी काहीही संबंध नाही आहे. प्रिया लगेचच त्याला पट्टी पडवते. अश्विनला सांगते की अश्विन तुला का कळत नाही आहे? अरे
आपल्या घरापासून आपल्याला सायली अर्जुनने मुद्दाम लांब ठेवले. आपल्या विरोधात आईबाबांचे कान फुंकलेत. ती सायली किती धूर्त आहे माहिती आहे ना तुला? आणि तू जर असाच वागत राहिलास ना तर ती सायली कधीच तुला म्हणजेच आपल्याला आपल्या आईबाबांपर्यंत पोहोचूच देणार नाही. तेव्हा मूर्खासारखं पुन्हा एकदा अश्विन प्रियाच्या बोलण्यात अडकतो. पुढील भागात बघूयात. अर्जुन प्रियाच्या घरापर्यंत पोहोचतो आणि सायलीसाठी ड्रेस शिवण्यासाठी तो नेमका सदाशिवच्या हातीच साडी आणि ड्रेस सोपवतो. पण अजूनही अर्जुनला कळलेलं नाही अश्विन प्रियाला घेऊन ज्या क्षणी सुभेदारांच्या घरात शिरतो तेव्हाच प्रताप त्याला स्पष्ट नकार देतो. तो सांगतो की ही मुलगी या घरात राहू शकत नाही अश्विन. तेव्हा अश्विन त्यांच्याशी वाद घालतो. तो सांगतो की तन्वी कायदेशीररित्या निर्दोष सिद्ध होऊन जेलमधून बाहेर पडले. तेव्हा सायली म्हणते की अश्विन भाऊजी, तुमच्या नजरेत जरी ती निर्दोष सिद्ध झाली असली ना तरी आमच्या नजरेत ती अजूनही तशीच गुन्हेगार आहे. तेव्हा अश्विन मुद्दामच मधुभाऊंचं नाव पुढे करत विचारतो की अच्छा, मग मी असं म्हटलं की मधुभाऊ जर तुमच्या नजरेत निर्दोष सुटले आहेत तसं ते माझ्या नजरेत अजूनही गुन्हेगारच आहेत. तर तेव्हा अर्जुनच्या रागाचा पारा चढतो. तो अश्विनच्या अंगावर धावून जातो आणि डायरेक्ट त्याची कचंडी चावळतो. प्रियाने परत एकदा सुभेदारांच्या घरात महाभारत चालू केलंय. पण आता सुभेदार प्रियाला ठेवून घेतील का?